नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण राष्ट्रीय कृषी विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय कृषी आयोग, राष्ट्रीय खाद्यान्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनांचा अभ्यास करणार आहोत. याआधी आपण बघा भारतातील जे अनौपचारिक क्षेत्र आहे त्या अनौपचारिक क्षेत्राचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर भारतात दारिद्र्य निर्मूलनासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी ज्या काही धोरणात्मक उपाययोजना सरकारद्वारे राबवल्या गेलेल्या आहेत, जे काही कार्यक्रम राबवले गेलेले आहेत त्या योजनांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना, त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना, त्यानंतर श्रमेव जयते कार्यक्रम, त्यानंतर मेक इन इंडिया, मुद्रा बँक, स्मार्ट सिटी योजना या योजनांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण कृषी विकास योजना ज्या आहेत त्या कृषी विकास योजनांचा अभ्यास करणार आहोत. बघा, पहिली कृषी विकास योजना आहे राष्ट्रीय कृषी विमा योजना. राष्ट्रीय कृषी विमा योजना बघा, ही योजना 1999 ते 2000 पासून सुरू करण्यात आली. 1999-2000 पासून 1999-2000 पासून राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, पूर, आग, कीटक इत्यादी आपत्तींपासून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. बघा, ही योजना महाराष्ट्रासह सध्या 24 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान केंद्र आणि राज्य सरकार यांनी 50-50% या प्रमाणात उपलब्ध करावे असं या योजनेमध्ये आहे. या विमा योजनेअंतर्गत सध्या 16 खरीप व 8 रब्बी पिकांचा समावेश केला गेलेला आहे. ही योजना अन्न पिके, नगदी पिके, फळबागा, तेलबिया इत्यादी कर्ज घेणाऱ्या तसेच कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना लागू झालेली आहे. त्यानंतर पुढची योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. बघा, या योजनेची सुरुवात 16 ऑगस्ट 2007 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. ही योजना 100% केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कृषीमध्ये 4% वार्षिक वृद्धी दर प्राप्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी विकास योजना लागू करण्यात आली आणि या योजनेद्वारे 11व्या पंचवार्षिक योजना काळात राज्यांना 25,000 कोटी उपलब्ध करून देण्यात आले. 25,000 कोटी रुपये या योजनेसाठी राज्यांना उपलब्ध करून देण्यात आले आणि ही योजना राबवण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय कृषी आयोग. बघा, राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना करण्यासाठी सरकारमार्फत डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 2004 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2006 मध्ये अंतिम अहवाल सादर केला आणि त्यांनी केलेल्या ज्या महत्त्वाच्या शिफारशी होत्या त्यामध्ये पहिली शिफारस आहे सर्व कृषी उत्पादनासाठी किमान आधारभूत किमतीची घोषणा करणे आणि या आधारे सध्या सरकार 25 कृषी उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करते. त्यानंतर पुढची शिफारस होती राज्य सरकारने कृषी विकासासाठी अधिक कृषी साधने व सामग्री वितरित करावी. तसेच सर्व राज्यांनी त्यांच्या पातळीवर किसान आयोगाची स्थापना करण्यात यावी अशा शिफारस डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेली आहे. त्यानंतर देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी विमा योजनेचा विस्तार करण्यात यावा. कृषी मालातील चढउतारापासून शेतकऱ्याचे संरक्षण करण्यासाठी धोका स्थिरीकरण निधीची स्थापना करावी. तसेच कृषी मंत्रालयाचे नाव राज्य आणि केंद्राने शेतकी कल्याण मंत्रालय असे करावे. त्यानंतर शेतीसंबंधी ग्रामपंचायतीचे अधिकार देखील वाढवावे अशी देखील शिफारस या समितीने केलेली होती. त्यानंतर पुढची योजना आहे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना किंवा राष्ट्रीय खाद्यान्न सुरक्षा योजना. बघा, ही योजना 5 जुलै 2013 पासून लागू करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे ब्रीदवाक्य असं होतं
की सबके लिए भोजन हे या योजनेचे ब्रीदवाक्य ठेवण्यात आलेले होते. कारण हेच लक्ष या योजनेचे होते. सतत वाढणारी लोकसंख्या त्यांच्यासाठी शाश्वत खाद्यान्न उपलब्धता बनवण्यासाठी भारत सरकारने सन 2007मध्ये राष्ट्रीय खाद्यान्न सुरक्षा मिशन नावाने एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेचे लक्ष 11व्या पंचवार्षिक योजनेत तांदळाच्या उत्पादनामध्ये 1 कोटी टन, गव्हाच्या या योजनेमध्ये 15 राज्यांचा समावेश करण्यात आला. गव्हाच्या उत्पादनामध्ये 80 लाख टन आणि डाळीमध्ये 20 लाख टन वाढ करणे, तांदळाच्या उत्पादनामध्ये 1 कोटी टन वाढ करणे हे या योजनेत पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट होते. सुरुवातीला या योजनेमध्ये 15 राज्यांचा समावेश करण्यात आला होता, परंतु नंतर ही योजना संपूर्ण 29 राज्यांच्या 638 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. या मिशन अंतर्गत पिकांसाठी 93 बीज केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण या मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य किमतीने विकसित जातींचे बियाणे उपलब्ध होऊ शकेल यासाठी बीज केंद्रे उभारण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला. बघा, पिकांसाठी उपयोगी यंत्रे, कृषी रसायने व उपचार पद्धती, पंप सेट, स्प्रिंकलर सेट इत्यादींसाठी वित्तीय मदत उपलब्ध करून दिली जाते. वैज्ञानिक कृषी प्रदर्शन, बियाणे खरेदीसाठी अनुदाने, नवीन जातीची बियाणे, सीड मिनी किट निशुल्क वाटणे, प्रभावपूर्ण माहिती उपलब्धतेसाठी किसान फील्ड स्कूलचे नियोजन करणे. या मिशन अंतर्गत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे राज्य किंवा जिल्ह्यास तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात येते. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना 13 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना संकटापासून होणाऱ्या कृषी उत्पादनाची नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. बघा, ही योजना सर्वप्रथम हरियाणा या राज्यात लागू करण्यात आली. या योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या उत्पादनासाठी विमा रकमेच्या 2% व रब्बी हंगामाच्या उत्पादनासाठी 1.5% हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो आणि उर्वरित रक्कम ही सरकारमार्फत जमा करण्यात येते. या योजनेचे घोषवाक्य एक राष्ट्र एक योजना असे घोषित केले गेले. एक राष्ट्र एक योजना. तसेच या योजनेमध्ये सरकारी अनुदानाची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नव्हती. तसेच या योजनेमध्ये पीक विम्याबरोबरच शेतकऱ्यांना लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा देखील देण्यात आला. त्यानंतर पुढची योजना आहे जलयुक्त शिवार अभियान. बघा, महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 5 डिसेंबर 2014 रोजी घेतला. या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्याला 2019 पर्यंत पाणी टंचाईपासून मुक्त करणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता. या अभियानात जलप्रवाहाचे रुंदीकरण व खोलीकरण करणे, सिमेंट व मातीच्या बंधाऱ्याचे बांधकाम, कालव्यांची कामे व शेततळी इत्यादी कामांचा समावेश या जलयुक्त शिवार अभियानामध्ये करण्यात आला. या अभियानाद्वारे दरवर्षी 5000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले गेले. पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा याकरिता सूक्ष्म सिंचन पद्धतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत 2014-15 व 2015-16 मध्ये 34 जिल्ह्यातील 6205 गावे पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी निवडण्यात आली. राज्यात जलसंधारणाची 1,30,761 कामे या योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढची योजना आहे एकत्रित फळबाग विकास मिशन. एकत्रित फळबाग विकास मिशन. बघा, 1980 साली सर्वप्रथम भारत सरकारद्वारा कृषी क्षेत्रात फळबागांचा समावेश करून शेतकऱ्यांचे उत्पन्न व ग्रामीण भागामध्ये रोजगार संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अनुषंगाने 1984 साली राष्ट्रीय फळबाग बोर्डाची स्थापना करण्यात आली. यामध्ये केवळ फळबागच नव्हे
तर प्रक्रिया, साठवण, वाहतूक, मार्केटिंग इत्यादी घटकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला. वर्तमान मोदी सरकारने फळबाग विकासास एक नवी दिशा देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांना एकत्रित फळबाग विकास मिशनच्या स्वरूपात एकत्रित करून 2014-15 पासून हे मिशन सुरू करण्यात आले. या मिशनसाठी केंद्र सरकारचे एकूण खर्चातील योगदान 85% तर राज्यांचे 15% असेल. या योजनेअंतर्गत भारत सरकारच्या पूर्वीच्या 6 योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या, ज्यामध्ये राष्ट्रीय फळबाग मिशन, राष्ट्रीय बांबू मिशन, राष्ट्रीय फळबाग बोर्ड, नारळ विकास बोर्ड, केंद्रीय फळबाग संस्था नागालँड, पूर्व राज्य व हिमालयातील राज्यांसाठी फळबाग मिशन या सर्व योजनांचं एकत्रीकरण करून एकत्रित फळबाग विकास मिशन ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर कोरडवाहू शेतीसाठी शेततळे. कोरडवाहू शेतीसाठी शेततळे हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला बघूया.